बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ ए अँड बी आर द ऑब्ट्यूस अँगल. कोणते अँगल सांगितले? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगलचा अर्थ काय होतो? ते क्वाड्रंट कुठल्या, म्हणजे नाही का, ते जे अँगल आहे सगळ्यात पहिले गिव्हन लिहा. ठीक आहे, सोल्युशन मध्ये काय दिलेलं आहे? इफ ए अँड बी आर obtuse angle. obtuse angle म्हणजे काय? ग्रेटर दॅन 90 डिग्री. काय राहणार आहे? ग्रेटर दॅन 90 डिग्री. मग बघा, ग्रेटर दॅन 90 डिग्री जर असेल तर म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त असणारे अँगल. ती किती? 90 डिग्रीपेक्षा जास्त असणारे अँगल. मग 90 डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे काय? की ते जे अँगल आहे ते 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये येत्या. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत्या? दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. मग बघा, मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो. सपोज ए जो आहे तो पिंक पेनने ड्रॉ करू. ए जो अँगल आहे तो इथं आहे सपोज. ठीक आहे, आणि बी जो अँगल आहे त्याला ग्रीन पेनने ड्रॉ करू. ठीक आहे, हा आहे ए अँगल आणि हा आहे बी अँगल. मग हे जर बघितलं तर हा काय 90 डिग्रीपेक्षा जास्तची, म्हणजे 90 डिग्री प्लस इथं काहीतरी अँगल आहे. ठीक आहे, आणि हा पण काय 90 डिग्री प्लसच आहे. म्हणजे हे कोणते अँगल आहे? ऑब्ट्यूस अँगल. मग ऑब्ट्यूस अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आले? सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग आपल्याला इथं गिव्हन काय आता? साइन ए. साइन ए किती दिलेलं आहे आपल्याला? 5/13. किती दिलेलं आहे? 5/13. आणि कॉस बी जो आहे तो किती दिलेला आहे? -4/5 दिलेला आहे. ठीक आहे, मग आता काय आहे की आपल्याला ए प्लस बी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग ए प्लस बी फाइंड आउट करायच्या आधी तुम्ही काय करा, आपल्याला ए प्लस बी जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला साइन ए कॉस बी दिलेला आहे. मग इथं साइन बी आणि कॉस ए फाइंड आउट करा. मग आपण साइन ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या टर्म टाकू शकतो. ठीक आहे, तर मग आता आपण काय करू? सगळ्यात पहिले अँगल ए घेऊ. मग आता अँगल ए इज ऑब्ट्यूस अँगल so which is in second quadrant. ठीक आहे, तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये? सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणून इथं घ्यायचं साइन ए इक्वल्स टू 5/13. मग आपल्याकडे आयडेंटिटी बघा, आयडेंटिटी काय आहे? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू काय येतं? 1 येतं. ठीक आहे, मग इथं साइन एच्या जागेवरती आपण साइनची व्हॅल्यू टाकू शकतो. साइनची व्हॅल्यू किती आहे? 5/13. पण आपल्याला स्क्वेअर सांगितलेलं आहे, मग ह्याचं स्क्वेअर करायचं. 13चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. ठीक आहे, मग आता 5चा वर्ग आहे तो 25 आणि 13चा वर्ग आहे 169. ठीक आहे, 13चा वर्ग किती आहे? 169 प्लस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे, इक्वल्स टू इथं 1 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता हे काय होणार? इकडे गेलं मायनस होणार. मग इथे येणार कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 - 25/169. ठीक आहे, मग आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग 169 - 25/169 म्हणजे हे काय येणार आहे? कॉस स्क्वेअर ए येणार. ठीक आहे, मग आपल्याला जर कॉस ए फाइंड आउट करायचं असेल, काय फाइंड आउट करायचं? कॉस ए. तर मग कॉस ए फाइंड आउट करायला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. मग इथं पहिले कॉस ए काय आला बघा, कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू आता 169 मायनस 13चा वर्ग 169 आहे बघा एकदा. ठीक आहे, चुकलं नाही पाहिजे, तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करून बघू शकता. ठीक आहे, आता सगळ्यांचेच वर्ग पाठ राहते असं काही नाही, माझे सुद्धा काही पाठ आहे काही पाठ नाही. ठीक आहे, 169 बरोबर आहे, एकदा क्रॉस चेक करायचं. मग 169 मायनस 25 जर केलं तर ते किती येतं? 144 येतं. किती येतं? 144. मग 144/169
169 आलं याचा आन्सर. ठीक आहे. मग आता स्क्वेअर रूट जर घेतला तिकडच्या बाजूला काय होणार आहे, कॉस ए होणार आहे, पण या बाजूला अंडर रूटमध्ये जाणार आहे. ठीक आहे. अंडर रूट 144 अपॉन 169. मग आता अंडर रूटचे जर बाहेर काढले तर अंडर रूटचे बाहेर काढले प्लस मायनस किती येणार, 144 आहे 12चा वर्ग आहे आणि 169 13चा वर्ग आहे. मग आता याच्यामधलं कुठलं साईन घ्यायचं. मग आता बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याकडे रूल आहे ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून याच्यामधली निगेटिव्ह व्हॅल्यू सिलेक्ट होणार. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला आन्सर भेटलं कॉस ए इक्वल्स टू -12/13. मग कॉस ए इक्वल्स टू किती आलं, -12/13 आलं. मग आता सेम तसंच आपल्याला कॉस बी दिलेला आहे -4/5. तर आपल्याला साईन बी फाइंड आउट करायचं. मग साईन बी फाइंड आउट करायला काय करावं लागेल, बघा इथं जागा आहे थोडी, इथं सॉल्व करू आपण. ठीक आहे. मग इथं लिहा अँगल बी इज obtuse angle which is in सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. हा कुठे आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन कॉस बी इक्वल्स टू -4/5. ठीक आहे. मग -4/5 दिलेले आहे आपल्याला. आता आयडेंटिटी आपल्याकडे, आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू काय येणार आहे, 1 येणार आहे. मग आपल्याकडे कॉस स्क्वेअर बी ची व्हॅल्यू आहे, मग आपल्याला साइन बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग हातच राहणार साइन स्क्वेअर बी प्लस, आता कॉस स्क्वेअर बी ची व्हॅल्यू काय, -4/5, म्हणजे कॉस बी ची त्याचा स्क्वेअर करायचं इक्वल्स टू 1 येणार. मग ठीक आहे. मग इथे येणार आहे साइन स्क्वेअर बी इक्वल साइन स्क्वेअर बी प्लस, आता 4चा वर्ग आहे 16 आपण 5चा वर्ग आहे 25 इक्वल्स टू 1, इक्वल्स टू काय 1. मग साइन स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 - 16/25. मग आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग 25 - 16 अपॉन काय येणार, इथं 25 येणार आहे. मग इथे येईल साइन स्क्वेअर बी. मग साइन स्क्वेअर बी काय येणार आहे, साइन स्क्वेअर बी इक्वल्स टू 25 मधून 16 गेले किती राहिले, 25 मधून जर 16 गेले तर खाली राहिली 9/25 आलं. ठीक आहे. मग आता स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. साइन स्क्वेअर आहे पण आपल्याला काय पाहिजे, साइन बी पाहिजे. मग स्क्वेअर रूट घ्या. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर इथं काय येणार आहे, साइन बी इक्वल्स टू 9चा क्यूब, बघा अंडर रूटमध्ये घेऊन टाकू आपण, 9/25. ठीक आहे. मग इथे येणार आहे साइन बी इक्वल्स टू, आता अंडर रूटमधून जर बाहेर आणले प्लस आणि मायनस दोन व्हॅल्यू येणार, 3/25. मग 3/25 आलं. मग आता बघा याच्यामधून कुठली व्हॅल्यू सिलेक्ट करायची. मग बी कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह राहतं, म्हणून काय आहे की साईनचा जो रेशो आहे तो पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण साईन बी इक्वल्स टू प्लस साईन घेणार, म्हणजेच 3/5. रूटच्या बाहेर आले हे 2 कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजेच 5चा वर्ग काय आहे 25 आहे, म्हणून इथं फक्त 5 सिलेक्ट होणार. हा स्क्वेअर रूटचे 25 बाहेर आल्यानंतर ना 3/5 आलं आणि प्लस साईन म्हणजे 3/5 आन्सर आलं. किती आलं, 3/5. मग बघा आता आपल्याला सगळे अँगल माहीत झाले. आपल्याला काय आहे की सगळे अँगलचे रेशो माहीत झाले. मग आपल्याला आता सगळ्यात पहिले गिवन काय होतं, साइन ए आपण काय फाइंड आउट केलं, कॉस ए. त्याच्यानंतर गिवन काय होतं, कॉस बी आपण काय फाइंड आउट केलं, साइन बी. मग सगळे रेशो लिहा एकदा. काय करायचं, सगळे रेशो एकदा राईट करायचे. ठीक आहे. पुढच्या पेजवरती जाऊ आपण.
मग बघा आपल्याला गिवन काय होतं, गिवन काय होतं बघा, साइन ए 5/13 आणि कॉस ए -12/13. ठीक आहे, लिहून घ्या ते. मग इथे लिहायचं साइन ए किती आलं 5/13. किती आलं 5/13. 5/13 दिलेलं होतं. मग आपण कॉस ए फाइंड आउट केलं. कॉस ए किती आलं 12/13 आलं, पण मायनस साईन आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपल्याला काय दिलेलं होतं, इथं दिलेलं होतं बघा कॉस बी दिलेलं होतं -4/5 आणि आपलं हे किती आलं 3/5 आलं. ठीक आहे, मग इथं कॉस बी इक्वल्स टू -4/5 आणि कॉस ए इक्वल्स टू किती आलं 3/5 आलं. मग आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आल्या, बरोबर आहे की नाही. मग आता सगळ्या व्हॅल्यू आल्या आपण काय करू शकतो, फॉर्म्युला यूज करू शकतो. फॉर्म्युला कोणता, तर बघा आपण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बीचं एक्सपान्शन काय येतं, किंवा तुम्ही कुठलं पण एक्सपान्शन घेऊ शकता. तुम्हाला वाटलं साईनचं घ्यायचं तुम्ही साईनचं पण घेऊ शकता, तुम्हाला वाटलं कॉसचं घ्यायचं तुम्ही कॉसचं पण घेऊ शकता. ठीक आहे, तर आता मी इथं काय करतो कॉसचं घेतो. मग कॉसचं काय येतं, कॉस ए कॉस बी, आता प्लस साईन असल्यावर मायनस येतं, मायनस साईन ए साईन बी. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय की आपल्याला हे सगळ्या व्हॅल्यू माहिती, या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. मग पुट जर केलं तिथं काय येणार आहे -12/13. आता कॉस ए काय -12/13 बरोबर. त्याच्यानंतर ना इंटू, आता कॉस बी काय कॉस बी आहे कॉस बी आहे -4/5 ठीक आहे, त्याच्यानंतर ना मायनस, आता साईन काय इथं 5/13 आहे आणि साईन बी काय 3/5 आहे, 3/5. आता इथं काय मायनस इंटू मायनस काय होणार प्लस होणार. मग 12×4 = 48 13×5 = 65 मायनस 5×3 = 15 13×5 = 65. ठीक आहे, मग इथं बघा 48 मधून 15 गेले किती राहिले, मग बघा 48 - 15 ते येतं 33. किती येतं 33 आपण किती येणार आहे 65. ठीक आहे, 33/65. आणि इथं काय आलं कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बी केला किती आला 33/25. ठीक आहे, मग आता बघा कॉस ए प्लस बीचा जो रेशो आहे तो कसा आला आपला पॉझिटिव्ह आला. कसा आला पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला माहिती कॉस चे जे पॉझिटिव्ह रेशो आहे ते कुठं कुठे येऊ शकता, कुठं येऊ शकतं बघा. कॉस फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह राहते, सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह राहतो, इथं फक्त टॅन पॉझिटिव्ह राहतो आणि इथं फक्त कॉस आणि कॉसचं करस्पॉन्डिंग इनवर्स पॉझिटिव्ह राहतो. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल काय आहे, एकतर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येऊ शकतो किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येऊ शकतो. कुठे येऊ शकतो फर्स्ट किंवा फोर्थ. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा जो अँगल आहे हा 270 डिग्रीपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, हा किती आहे 270 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 360 डिग्रीपेक्षा छोटा आहे. ठीक आहे, मग आता बघा इथं आपल्याला विचारलेलं काय होतं की फाइंड द क्वाड्रंट ऑफ ए अँड ए प्लस बी. मग बघा मग इथं लिहायचं खाली कॉस ए प्लस बी रेशो is 33/65 is positive ratio ठीक आहे, आता इथं पॉझिटिव्ह रेशो कुठे येणार आहे, इथं कॉस पॉझिटिव्ह येतो, इथं कॉस पॉझिटिव्ह येतो. बट आपल्याला सांगताना काय सांगितलंय ए अँड बी आर द ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे ते दोघं पण कसे 90 डिग्रीपेक्षा मोठाले, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठे असल्यामुळे काय की फर्स्ट क्वाड्रंटचा विषयच नाही राहिला. मग इथं लिहायचं
तो ए प्लस बी आर सॉरी ए अँड बी आर पहिले लिहायचं ए अँड बी आर obtuse angle so a plus b angle is in fourth quadrant ठीक है because cos a plus b are positive रेशो, ठीक है रेशो म्हणजे ए प्लस बी जो आहे तो पॉझिटिव्ह आलाय. कसा आलाय? पॉझिटिव्ह आल्यामुळे पॉझिटिव्ह एक तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येऊ शकतं किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येऊ शकतं, ठीक आहे. पण मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय येणार नाही, कारण की ए आणि बी जे आहे ते ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री. काय 90 डिग्रीपेक्षा मोठं लिहि, ठीक आहे. ग्रेटर दॅन 90 डिग्री ए प्लस बी म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये यायचा विषयच नाही राहिला ग्रेटर असल्यामुळं. आणि मग राहिला कोणता क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. म्हणून ए प्लस बी कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे. म्हणून इथं लिहायचं लास्टला 270 डिग्री पेक्षा कसे ग्रेटर आहे आणि 360 डिग्री पेक्षा कसे 360 डिग्री पेक्षा छोटे. म्हणजेच आपलं कोणतं क्वाड्रंट आहे? हा फोर्थ क्वाड्रंट. हा कोणता क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय केलं? आपल्याला जे गिवन कॉस साइन ए आणि कॉस बी होतं त्याच्या करस्पॉन्डिंग आपण साइन बी आणि कॉस बी आणि साइन बी कॉस ए आणि साइन बी फाइंड आउट केलं, ठीक आहे. आणि नंतर ना आपण कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला घेतला आणि त्याच्या करस्पॉन्डिंग रेशो बघितला, 33/65 आला, म्हणजे पॉझिटिव्ह रेशो आला. मग तो आपल्याला पॉझिटिव्ह रेशो जो आहे, आता ए प्लस बी काय ऑब्ट्यूस अँगल सांगितले, म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री दोघं पण, म्हणजे ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येऊ शकत नाही. मग ए प्लस बी जे ते काय की चौथ्या क्वाड्रंटमध्ये येणार. चौथ्या क्वाड्रंटमध्ये काय येणार? कारण की त्यांचा कॉसचा रेशो पॉझिटिव्ह आलाय. कॉस पॉझिटिव्ह हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये राहतो आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहतो. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ते येऊ शकत नाही ऑब्ट्यूस अँगलमुळे, त्याच्यामुळे चौथ्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे, ठीक आहे. म्हणजे 270 डिग्रीपेक्षा जादा आणि 360 डिग्रीपेक्षा कमी, ठीक आहे. म्हणून त्याच्यामुळे ए प्लस बी जो अँगल आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे, ठीक आहे. हेच आपल्याला इथं विचारलेलं होतं. असा जर प्रॉब्लेम पेपरमध्ये आला तर तो जो प्रॉब्लेम आहे याचा अर्थ बघा, हा काय ए प्लस बीचा अँगल आहे, ए प्लस बी, ठीक आहे. हा काय ए प्लस बी अँगल आहे. एक मिनिट, ठीक आहे. हा ए प्लस बीचा अँगल